अशा तऱ्हेने आपले तयार झालेले आहे साबुदाण्याचे वडे। तुमचा जर उपवास असेल तर हे वडे तुम्ही दही सोबत सर्व करा। उपवास नसेल तर तुम्ही हिरवी चटणी टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे। आशा करते तुम्ही पण मजेत असाल। तर चला पहिले आपण एक काम करून घेऊया। इथे आम्ही त्या दिवशी होळी जाळली होती, होळीची पूजा केली होती। आम्ही घमेल्यामध्येच करतो। पहिले आमच्या पूर्वजांच्या काळामध्ये मोठी होळी घरी जळत होती, पण आता आम्ही दिवसेंदिवस छोटी होळी करतो। आता हे उचलून आपण वेस्ट नाही जाऊ द्यायचं। याच्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते, ते झाडांना खूप उपयुक्त असते, म्हणून आपण हे सगळे झाडांना टाकून द्यायचं आहे। या सगळ्या झाडांना थोडं थोडं टाकून द्यायचं आहे। आता आपलं ते काम झालेलं आहे। आता मी पहिले मोहरी निवडून घेत आहे। तर इथे माझी एवढी मोहरी निवडून झालेली आहे, एवढीच राहिलेली आहे। मोहरी निवडासाठी आपल्याला पहिले असं खाली काहीतरी ठेवून द्यायचं आहे, ताटाच्या थोडंसं उंच। नंतर हे ताट असं तिरपं ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर, म्हणजे आपली या मोहरीमध्ये कधी खडे वगैरे असतात, तर ते आपण अशी निवडून घ्यायची आहे। आणि ताटही आपल्याला असं सपाट पाहिजे आहे असं, त्याच्यामुळे सगळी अख्खी मोहरी एक साईड होऊन जाते आणि जिथे आपल्याला खडे वगैरे राहते ते एक साईड होऊन जाते। म्हणजे अशा तऱ्हेने आपण आपली मोहरी छान निवडू शकतो। आणि आणल्याबरोबर पहिले मोहरी निवडून ठेवून द्यायची, म्हणजे आयत्या वेळेवर आपल्याला जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा लगेच आपल्याला वापरायला होऊन जाते। तर ही मोहरी मी निवडून घेते पहिले। सकाळचे 11:30 झालेले आहे, माझे सगळे कामं झालेले आहे। आता पहिले मी जेवून घेते आणि मग भेटते तुम्हाला। आजच्या जेवणामध्ये आहे टमाटरची चटणी, इथे वरण केलं आहे फोडणीचं, आणि हे मुळा, पोळी, भात। तर मी आता जेवून घेते, नंतर भेटू आपण। आता माझं जेवण झालेलं आहे आणि मी आता तुम्हाला साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते सांगणार आहे। तर त्यासाठी आपण पहिले इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। माझ्या मुलाला खूप आवडते साबुदाण्याचे वडे। ॲक्च्युली मी करणार नव्हती, पण करत आहे। आता हे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं। याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं। आता याच्यामध्ये साबुदाणा भिजेल एवढा मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे फक्त भिजलं पाहिजे नाही, तर 1 इंच असं, अर्धा ते 1 इंच वरती पाणी राहायला पाहिजे, तेवढं पाणी घ्यायचं आहे। आता याला आपण झाकून ठेवून देऊया। आणि 1 वाटीसाठी मी आता 2 बटाटे घेतले आहे, ते उकडायला ठेवणार आहे मी। कुकर घेतलं आहे मी, कुकरमध्ये पाणी टाकलं आहे तळाशी। आता याच्यामध्येच मी पाणी घेतलं आहे थोडंसं, मी हे बटाटे स्वच्छ धुतलेले आहे। आता हे टाकून देते याच्यामध्ये।
गॅस आपण लावून देऊ आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला. इथे मी झाकण लावून दिलेलं आहे. याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण छान काढून घ्यायच्या आहे. गॅस आता मी मोठा ठेवला आहे. 1 शिट्टी होतपर्यंत मग मिडियम ठेवायचा आहे जाळ. आणि त्याच्यानंतर मग आपण समोरची कृती करूया. इथे आता आपल्याला वड्यात टाकायसाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. छान आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहे. आणि आता याला छान मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही करायचं आहे, पण भरट करायची आहे. म्हणजे ते साबुदाणे वड्यामध्ये आपल्याला थोडेसे क्रंच वाटणार आहे. समजा एखादे असेल तरी दाना अख्खावाला. आता इथे बघू शकता मी जास्त बारीक नाही केलं आहे, असं भरट केली आहे फक्त. म्हणजे ते आपल्या साबुदाणे वड्यामध्ये असे छान लागतात. असे एखादा दाना आपल्या दाताखाली येतो तर छान वाटते खायला, म्हणून अशीच करायची आहे, जास्त बारीक नाही करायची आहे. आता आपल्याला साबुदाणा वड्यामध्ये टाकायला लागणार आहे. इथं चवीकरता मी मिरच्या घेतल्या आहे. आपल्या टेस्टसाठी म्हणजे तुम्हाला जेवढ्या तिखट पाहिजे तेवढी मिरची घ्यायची आहे. आणि इथे अद्रक घेतलं आहे. मिरची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. अद्रक किसून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. हे मी सगळं स्वच्छ धुतलेलं आहे. आता इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, अद्रक किसून घेतलं आहे आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि बटाटे त्याचे साल काढून घेतले आहे. आता इथे एका बाउलमध्ये मी साबुदाणा काढून घेतलेला आहे. आता या बाउलमध्ये आपण सगळे साहित्य टाकून घ्यायचे आहे. हे अद्रक टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. इथे मिरचीची पेस्ट आहे. मिरचीची पेस्ट टाकली आहे. आणि हा कोथिंबीर आहे ते टाकून घेतलं आहे. आपण ही जी भरट केली होती शेंगदाण्याची ती टाकून घेते आहे. आणि हे आहे जिरं, ते जिरं टाकून घ्यायचं आहे. याने छान चव येते. आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि याच्यात चवीकरता तर साखर पण टाकून घ्यायची आहे थोडीशी. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. आणि कोणी याच्यामध्ये निंबू पण टाकते, पण आपल्याकडे निंबू अवेलेबल नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता याच्यामध्ये. आता आपण याच्यात टाकायसाठी हे जे बटाटे आपण शिलले होते मॅशरने मॅश करून घ्यायचे आहे. एक तर तुम्ही याला मॅशरने मॅश करू शकता किंवा किसणीने किसू पण शकता, पण सगळ्यात सोयीस्कर मॅशरने होते, त्याच्यामुळे आपण मॅशरनेच करायचं आहे. पहिले याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेते मी. मग असं पूर्ण छान मॅश करून घ्यायचं आहे. इथे मी छान मॅश करून घेते पहिले. इथे आता आपलं छान मॅश झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, छान असं एकजीव झालेलं आहे. असंच पाहिजे आहे आपल्याला. आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. हे आपण हे उपवासाला तर बनवतोच, पण एखाद्या वेळेस असं स्नॅक्स म्हणून छान वाटते अधेमध्ये करून खायला. आता याला छान मिक्स करून घ्यायचं.
आपण जेवढे सगळे मसाले टाकले आहेत ते सगळे एकजीव झाले पाहिजे, असे छान मॅश करून घ्यायचं आहे याला. मी छान पहिले मॅश करून घेते याला. इथे हे आपण एकजीव करून ठेवलेलं आहे. आता हे सगळं आता एक थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडासा गोळा घ्यायचा याला, निंबा एवढा, म्हणजे तुम्हाला केवढ्या आकारामध्ये पाहिजे तेवढे थोडंसं असं गोल करून घ्यायचं आणि इथे हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं. अशा तऱ्हेने आपले वडे करून घ्यायचे आहे सगळे. इथे मी एक वडा करून ठेवला आहे. एकदा परत दाखवून देते. असं गोल करायचं आहे आणि इथे याला हलकाच प्रेस करायचं आहे. असं प्रेस करून घ्यायचं आहे. मी आता असे वडे पूर्ण करून घेते. इथे मी आता सगळे वडे करून घेतलेले आहे. आता आपण याला तळायला घेऊया. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता आपण एक एक तळून घेऊया. तेलही आपलं छान गरम झालेलं आहे. इथे मी एक एक सोडून राहिलेली आहे. तेलामध्ये जेवढे बसेल तेवढे टाकून घ्यायचे आहे आपल्याला. आणि याला आताच हात नाही लावायचा आहे, याला आताच चम्मच नाही लावायचा आहे. पहिले एक बाजू शेकून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे. मग ते एकदा सेट झालं की नंतर पलटवायचं आहे त्याला. आपण हलकं असं करून घेऊ इकडे. आता हलके ते सेट झालेले आहे. पलटून घ्यायचे त्याला आता, कारण की आपण लगेच जर चम्मच लावला की ते तुटण्याची भीती असते. म्हणून आपण एकदा पहिले सेट होऊ द्यायचे, नंतरच ते पलटून घ्यायचे. मी पलटून घेतली आहे. हा एक फिरायला. हे आपल्याला सगळ्यांना आवडते साबुदाण्याचे वडे आणि जास्त वेळ लागत नाही याला बनवायला. लहान मुलांना तर खूपच आवडतं. हे त्यांचे फेवरेट असतात. म्हणून आपण उपवासाशिवाय असंही कधी बनवून खाऊ शकतो. आता याला छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथे हे आपले आता छान गोल्डन ब्राऊन झाले आहे. आता अजून परत एकदा पलटून घ्यायचं आहे. बस आता 5 मिनिटातच काढून घ्यायचे आहे. याला छान कलर आलेला आहे. याच्यामध्ये तसे लवकर होतात, फक्त याला कलर आला पाहिजे. कारण की याच्यामध्ये बटाटे पण उकडलेले आहे आणि आपण साबुदाणा भिजू टाकला होता आणि शेंगदाणे पण आपण भाजून घेतले होते. फक्त याला कलर येस तोपर्यंतच याला तळून घ्यायचं आहे. आता मी काढून घेते. बघू शकता किती छान झालेले आहे.
छान क्रिस्पी झालेले आहे. आवाज तुम्ही बघू शकता. आपण एक परत बॅच तळणार आहे. आपण हा आता दुसरा बॅच तळून झालेला आहोत. आपल्या एका वाटीमध्ये आपले 10 किंवा 12 वडे तयार होतात. आज ते वड्याच्या आकारावर सुद्धा अवलंबून असते. आपले 10-12 पेक्षा जास्तही होऊ शकतात, म्हणजे आकाराप्रमाणे, किंवा कमी पण होऊ शकतात. कमी तर होत नाही, कमीत कमी एक वाटीमध्ये 10 तर होतेच. आणि हे हेल्दी पण आहे. याच्यामध्ये शेंगदाणे आहे, अद्रक आहे, कोथिंबीर आहे आणि साबुदाणा आहे. हे सगळं पोषक असते, त्याच्यामुळे आपण हे मुलांना केव्हाही देऊ शकतो. मी तर हे केव्हाही करत असते अधेमध्ये. आपण हे एक साईड झाल्याशिवाय दुसऱ्या साईड करायचं नाही, कारण की ते खूप चिपकतात हे वडे. पण खायला तेवढेच रुचकर लागतात. हे असे एकमेकांना चिपकून जातात. बघा, एक साईड झाली आहे. आपला आता सध्या एकही वडा चिपकला नाही आहे, कारण की आपण एक साईड होऊ दिलं आहे त्याला, म्हणून आपले वडे चिपकले नाही आहे. आता यालाही छान कलर येऊ देऊ आपण. अशा तऱ्हेने तयार झालेले आहे आपली साबुदाण्याचे वडे, छान क्रिस्पी आणि टेस्टी. जर तुमचा उपवास असेल तर याला तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता. आणि जर तुमचा उपवास नसेल तर तुम्ही हिरवी चटणी टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता. असे छान खमंग रुचकर साबुदाणा वडे तुम्ही पण करून बघा. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.